आता माझी विनंती असेल की थोडंसं आता मंचाच्या थोडासा समोरून थोडंसं जागा खाली करायची आहे. एक महत्त्वाची मॅच मात्र आता मैदानामध्ये चालू होते. सूरज जांगरे, प्रवीण खिरटकर, प्रिन्स 11 देसाईपाडाच्या विरोधात सक्षम तन्वी 11 माथेरान. प्रथम टॉस मात्र जिंकून क्षेत्ररक्षण करण्यात आहे. जरा खेळाडूंना विनंती आहे बघा प्रेक्षक वर्ग की आपण लाईनच्या आतमध्ये उभं राहायचंय. कोणीही लाईनच्या आतमध्ये जाऊ नका ही विनंती असेल. इम्पॉर्टंट मॅच आहे. सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती, कळगळ्याची विनंती की मैदानात लाईनच्या आतमध्ये कोणीही बसू नये आणि जाऊ सुद्धा नये. येस, पहिलं षटक घेऊन होते गोलंदाज सूरज, जबरदस्त गोलंदाज, वेगवान गोलंदाज. समोर स्ट्राइक एंडला बॅटर अजय भस्मा. जबरदस्त हा बॅटल पाहायला मिळणार. एका बाजूला आपण पाहतोय ही लढत खऱ्या अर्थाने दोन तालुक्याची लढत आहे. एका बाजूला सुधागड तालुक्यातील संघ आपण पाहतोय सूरज जांगरे आणि प्रवीण खिरटकर, प्रिन्स 11 देसाईपाडा, आणि त्याच्या समोर सक्षम तन्वी 11 माथेरान. स्लोअर चेंडू, यावेळेस स्लोअर चेंडू नक्कीच पीक केलंय. क्षेत्ररक्षक परेश मात्र तिथे धावतोय, परंतु काय घडलंय, चेंडू मात्र जातोय वन बाउन्स येतोय. श्री गणरायाला वंदन करणारा पहिला अजय भस्माच्या बॅट मधून खणखणी दणदणी चौकार कमा ठोक डीजे. मात्र अगदी जबरदस्त करतोय अजय भस्मा. नावाला खऱ्या अर्थाने नक्कीच चर्चेत नाव आहे, बरंच आहे. खालापूर तालुक्यामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये अगदी चर्चेचं नाव अजय भस्मा. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केला, वन बाउन्स मात्र चौकारा लॉंग ऑफच्या दिशेला. नेक्स्ट बॉल. यावेळेस या विनर संघ, विनर वर्सेस विनर ही लढत होईल. नक्कीच आम्हाला प्रवीण दादा खिरटकर यांच्याकडून समालोचनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. आम्ही नक्कीच त्यांचं मनपूर्वक किती आभार व्यक्त करतोय. आपलं प्रेम हे आमच्यावरती असंच राहू द्या. पुन्हा एकदा बोलतोय मैदानावरती गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय सूरज याला प्रवीणजी खिरटकर यांनी पुरस्कृत केला. हा देसाईपाडा संघ आपण पाहतोय. सुभाष दादा मानकर यांच्याकडून मात्र देसाईपाडा संघ जर हा सामना विजयी झाला तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. पहिलं षटक चालू आहे. गोलंदाज मार्फत सूरजला पाहतोय. आता स्ट्राइक एंडला बॅटर आलाय भावेश. मैदानावरती अगदी शांतता आहे नक्कीच, कारण की मॅच सुद्धा अगदी खूप इम्पॉर्टंट आहे. जबरदस्त चेंडू यावेळेस पाहायला मिळते. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलं गोलंदाज सूरजने, यॉर्कर टाकला, परंतु या यॉर्कर चेंडूवरती मात्र नक्कीच खोदून काढलं आणि एक धाव मिळाली माथेरान या संघाला. आपण पाहतोय सक्षम तन्वी 11 माथेरानच्या विरोधात आपण पाहतोय सूरज जांगरे, प्रवीण खिरटकर, प्रिन्स 11 देसाईपाडा संघ खेळतोय मैदानामध्ये. जबरदस्त ही मॅच होणार, कारण की दोन्ही संघ जर विचार करायचा तर बलाढ्य संघ आहेत. एक संघ सुधागड तालुक्यातील एक बलाढ्य संघ आहे, तर दुसरा संघ आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील माथेरान संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. जर नक्कीच हा सामना सूरज जांगरे, प्रवीण खिरटकर, प्रिन्स 11 देसाईपाडा संघ हा सामना जर जिंकला तर सूरज जांगरे आणि प्रवीणजी खिरटकर यांच्याकडून मात्र रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. दरम्यान क्षेत्ररक्षण चांगलं झालंय तिथे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट. दरम्यान
2 धावांवरती होते समाधान. 2 धावा मिळतील माथेरान या संघाला. आपण पाहतोय पहिलं षटक चालू आहे. संत गतीने मात्र धावा येत आहेत कारण की गोलंदाज सुद्धा तितक्या ताकदीचा आहे. सूरज याचं नाव या सुधागड तालुक्यामध्ये गाजलंय. या हंगाम सुद्धा हे 2026 हंगाम त्याने गाजवलेला आहे. चेंडू हवेत आहे नक्कीच. इथे मात्र नक्कीच रॉय आलाय पॉइंटच्या क्षेत्रातून धावत. दरम्यान 1 धाव मिळाली. पहिलं षटक समाप्त होते P1चं. पहिल्या षटकाची अंतिम धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते सक्षम तन्वी 11 माथेरान या संघाची. बिनगडी बाद 11 या धावसंख्येवरती. संधी देऊयात आपण डीजे ऑपरेटरला. षटक आता कोण घेऊन येते खऱ्या अर्थाने आपण पाहतोय प्रशांत शिंदे आणि गणेश झोरे यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केलेला संघ आहे माथेरान संघ. आणि आमचे दादा आता उपस्थित झालेत संतोष दादा आंग्रे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ह्या चमचमात्या ट्रॉफी ज्या आपण पाहतोय त्या नक्कीच पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. ट्रॉफीकडे जर नक्कीच लक्ष दिलं तर तुम्हाला असे वाटेल तर किमान 2 लाख रुपये पारितोषिक असणारी ट्रॉफी नक्कीच पाहायला मिळते. जबरदस्त नक्कीच ही ट्रॉफी आपण पाहतोय. परंतु ही ट्रॉफी तुम्हाला मिळवण्यासाठी मैदानामध्ये खेळ करावा लागेल, मेहनत करावी लागेल, चॅम्पियन हे नाव कोरावं लागेल. 32 संघ खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये. परंतु या 32 संघातून एक संघ ठरणार चॅम्पियन. दरम्यान दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय परेश देसाई. वेगवान गोलंदाज आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक चेंडू टाकत असतो नक्कीच हाच गोलंदाज. याचाही सुद्धा या सुधागड तालुक्यामध्ये जबरदस्त नाव आहे. गाजलेला गोलंदाज. स्ट्राइक एंडला बॅटर पुन्हा एकदा आपण अकेला पाहतोय. 11 धावा स्कोरबोर्डचे लागलेले आहेत. स्विच हिटचा प्रयत्न होता परंतु यावेळेस मात्र प्रयत्न अनसक्सेस ठरला. चेंडू अगदीच वेगाने निघून गेला पंकज देसाईच्या हातामध्ये आणि पंकजने मात्र त्याची कामगिरी व्यवस्थित पार पाडली. चेंडू डॉट आलाय, निर्धाव आलाय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 11 आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. यावेळेस मात्र पंचांकडे अपील मागितले गेले. पुन्हा एकदा मात्र येतोय हा बॅक टू बॅक चेंडू मात्र डॉट. पहिला चेंडू टाकला अगदी गुडलँडला चेंडू होता. स्विच हिटचा प्रयत्न करत असताना चेंडू मात्र अनसक्सेस ठरला. बॅटला चेंडू लागला नाही, डॉट आला. त्याच्यानंतर मात्र हा चेंडू आपण पाहिला अगदी पायाच्या जवळ होता, लेग ब्रेक होता. हाही चेंडू डॉट आलाय. जबरदस्त गोलंदाजी परेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजयला मात्र जागेवरती मात्र यावेळेस उभं ठेवण्याचं काम केलंय. यावेळेस मात्र शपलोल मारलाय. चेंडू गुडघा टेकला. यावेळेस फाईन लेग क्षेत्र निवडलं. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय. खणखणी दणदणी षटकार. कमान ठोक डीजे. पहिले 2 चेंडू मात्र डॉट आले. त्याच्यानंतर मात्र अजयने ओळखला गोलंदाजाला. फिरकीचा वापर करतोय, वेग आहे चेंडूला. थोडासा हलकासा ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र शफल झाला. गुडघा टेकला, चेंडू बॅट वरती घेतला आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये षटकार ठोकला. जबरदस्त नक्कीच आपण पाहतोय. प्रवीणजी खेरटकर यांच्याकडून मात्र डीजे ऑपरेटरसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रवीणजी खेरटकर खऱ्या अर्थाने नाव आहे या परिसरामध्ये.
विनंती असेल ऑफिशियल्स आपण आपल्या जागेवरती यायचंय. प्रेक्षकांनी मैदान खाली करा.
येस चला सामना चालू करायचा आहे. पंचांना विनंती आहे. येस चालू असलेल्या सामन्याकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 पर्व क्रमांक 2 आपण पाहतोय आणि त्यासोबतच आपल्या SS लाईव्ह यूट्यूब वाहिनीवरती देखील ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये जे आपले प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत त्यांना देखील त्यांचं देखील सगळ्यांचं स्वागत आहे. येस यावेळेला मात्र अचूक यष्टीरक्षक पंकज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट मात्र येते धक्का क्रमांक 1. इट्स अ विकेट. ही स्पर्धा सर्वांची आपली स्पर्धा आहे. ही स्पर्धा अगदी शांततेने झाली पाहिजे. हे तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म उभं केलंय, त्यामुळे ही स्पर्धा अगदी शांततेने होणं गरजेचं आहे. ही विनंती असेल. येस पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे आपण वळतोय. सामन्याची स्थिती जर का आपण पाहिली तर आतापर्यंत 1.4 षटक पूर्ण झालेले आहेत. 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फारसा काही चांगला संबंध झाला नाहीये. एकदा धावेवरती धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय आणि अर्थात एक धाव पुन्हा एकदा वाढते. एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या मात्र होती ती 19. खरं तर पाहिलं तर आधीच्या चेंडूवरती एक जबरदस्त यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पंकज याच्याकडून अतिशय सुंदर विकेट आपल्याला रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र लोअर फुलटॉसला मात्र कव्हरच्या दिशेने तटवलं. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 21 आणि त्यासोबतच 2 षटकांची या ठिकाणी पूर्तता होते आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. त्या म्हणजे 21. एक खेळाडू बाद. निश्चित रूपाने एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ओव्हर क्रमांक 2 मध्ये. एक आणि पंकज यांनी जी जबरदस्त यष्टीरक्षण केलं त्याच्यासाठी प्रवीण केरटकर यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. एक जबरदस्त फिल्डिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यासोबतच तुम्हा आम्हा आपल्या सर्वांचे लाडके प्रशांतजी शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. जबरदस्त आपल्याला या ठिकाणी आत्तापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाले. 12 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला आहे आणि 12 चेंडूंच्या खेळानंतर धावफलकावरती धावा मात्र आहेत त्या 21. षटक क्रमांक 1 आपण पाहिलं तर या षटकामध्ये चांगल्या धावा कुठताना आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र षटक क्रमांक 2 मध्ये परेश याच्या गोलंदाजीसाठी कमीत कमी धावा देताना आपल्याला कमीत कमी धावा खर्च करताना आपल्याला परेश पाहायला मिळाला. निश्चित रूपाने षटक क्रमांक 3 कोण घेऊन येणार आहे, कोणावरती जबाबदारी सोपवली जाणार आहे हे नक्कीच पाहण्यासारखं राहील. आणि निश्चित रूपाने पुन्हा एकदा संघाचा अनुभवी खेळाडू अजित देसाई आपल्याला गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं त्यासोबतच संघासाठी 3रं षटक. येस या बॉलवरती मात्र जबरदस्त चेंडू यष्टीला केलंय गुल. विकेट क्रमांक 2. इट्स अ विकेट. लकी ड्रॉ देखील ठेवलेला आहे आणि या लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या आहेत. जर कोणाला लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या या बॉक्समध्ये जमा करायच्या असतील, आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण ती चिठ्ठी कलेक्ट करून अगदी व्यासपीठाच्या समोर जो आपण बॉक्स ठेवलेला आहे त्या बॉक्समध्ये आपली चिठ्ठी टाकायची आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि
अगदी पहिल्या चेंडूवरती अजित देसाई यांनी त्यांचा अनुभव दाखवला आणि पहिल्याच चेंडूवरती जबरदस्त चेंडू कट केला आणि विकेट देखील घेतलेली आहे. आणि ह्या ओव्हरमध्ये जर का अजित यांनी टोटल 3 विकेट घेतल्या तर प्रवीण केरटकर यांच्याकडून 5,000 रुपयांचं बक्षीस येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सूरज आंग्रे आणि विजय शिंगोरे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं बक्षीस येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण होते, दुसरा धावायचा प्रयत्न केला जाईल आणि येस गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मैदानाच्या आतमध्ये 2 धावेने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या मात्र होईल ती 23. एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल, कारण अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा संघाची जबाबदारी घेण्यासाठी विजय आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती पॉईंटच्या दिशेने तटवलाय आणि 2 धावा देखील संघासाठी खेचून आणलेल्या आहेत. यावेळेला मात्र रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. येस, फटका बसतोय. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त रिव्हर्स स्विच हिट हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. काय खेळ खेळलाय, म्हणजे अगदी ज्या वेळेला संघाला गरज होती त्याच वेळेला एक आपल्यातली कल्पकता दाखवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय फलंदाज. रिव्हर्स स्विच हिटच्या स्वरूपामध्ये जबरदस्त 4 धावा आणल्या. धावसंख्या मात्र पोहोचते 27 वरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा फारसा काही चांगला संबंध होणार नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा चांगला अनुभव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अजित देसाई यांच्याकडून. प्रवीणजी केरटकर यांच्याकडून डीजे वरद यांना पुन्हा एकदा 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि अर्थात बक्षीस अनेक स्वरूपात आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. हेच या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे. आणि ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपण सेकंड राऊंडची पहिली मॅच खेळून घेणार आहोत. तरी दोन्हीला संघांनी याची नोंद घ्यायची आहे. ऋतिक 11 पुणे संघ आणि सावरोली संघ दोन्हीला संघांनी आपण व्यासपीठावरती रिपोर्टिंग करायची आहे. आपला कर्णधार पाठवायचा आहे व्यासपीठावरती. आणि पुन्हा एकदा वळतो आपण सामन्याकडे. 2.5 षटक पूर्ण झालेले आहेत. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. म्हणजेच काय अजून देखील भरपूर साऱ्या विकेट्स बाकी आहेत आपल्या हातामध्ये आहेत. त्यामुळे नक्कीच मोठी फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. येस, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरला आपल्याला फिल्डर तैनात पाहायला मिळालाय आणि 1 धाव मात्र पूर्ण होते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि तिसऱ्या षटकाच्या पूर्ततेनंतर आपल्याला धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे 29. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण संधी देतोय डीजे वरद यांना. आतापर्यंत आपण पाहिलं तर देसाईपाडा संघाची गोलंदाजी अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे. 18 चेंडूंमध्ये 29 धावा खर्च केल्या. 2 खेळाडू बाद केलेले आहेत. प्रति ओव्हर पाहिलं तर आपण जवळजवळ 9 ते 10 धावा येताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. आणि आता मात्र संघासाठी शेवटचं षटक अर्थात स्लॉगिंग ओव्हर हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती कोणता खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे हे मात्र पाहण्यासारखं राहील. आणि निश्चित रूपानं अगदी संघाचा अतिशय वेगवान त्यासोबतच भेदक गोलंदाजीसाठी ज्या गोलंदाजाची ह्या विभागामध्ये ओळख आहे
तोच बंटी पुन्हा एकदा आपल्याला स्लॉगिंग ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळणार आहे आणि त्याला मात्र मारा करण्यासाठी फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विजय आणि भावेश. खरं तर पाहिलं तर 4 चेंडूंमध्ये 7 धावांची खेळी आतापर्यंत विजय यांनी केलेली आहे. आणि या 6 चेंडूंमध्ये मात्र मोठी धावसंख्या या संघाला कुटावी लागणार आहे. याचा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र थोडीशी चूक होते पंकज यांच्याकडून आणि अर्थात वाईड +1च्या स्वरूपामध्ये 2 धावा ॲड होताना पाहायला मिळतील. अगदी बॉलला ओळखलंय, बॉलला जज केलंय आणि बॉलला मात्र सोडून दिलं होतं आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये एक चोरटी धाव घेताना आपल्याला मात्र्यांचा संघ या ठिकाणी पाहायला मिळाला. अर्थात दोन्ही धावसंख्या वाढते, धावसंख्या मात्र होते ती मात्र 31. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूंमध्ये काय कहाणी राहणार आहे या सामन्याची हे मात्र पाहण्यासारखं राहील. आत्तापर्यंत पाहिलं तर अतिशय भेदक गोलंदाजी करताना आपल्याला देसाईपाडाचा संघ पाहायला मिळालाय. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट्समनला बीट करतोय आणि निश्चित रूपानं पहिल्याच चेंडूवरती यॉर्करचा चेंडू. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये ज्या चेंडूला सर्वोत्कृष्ट चेंडू मानला जातो, एक शस्त्र मानलं जातं प्रत्येक फास्ट बॉलरचा, तोच बॉल बंटी आपल्या ताफ्यातून बाहेर काढताना पाहायला मिळतात. यॉर्करचा चेंडू बाहेर काढलेला आहे, फलंदाजाला अगदी बीट केलाय. ऑन स्ट्राईक फलंदाज विजय याला आपण पाहतोय. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसतोय, अचूक झेल होतोय, विकेट मिळते. इट्स अ विकेट. ची पाहतोय तर ती मात्र गोलंदाज बंटी याची आपण पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवरती वाईड आला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय बंटी मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपल्या लिगल डिलिव्हरीमध्ये पहिला चेंडू यॉर्कर टाकला, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा संघासाठी विकेट आणले. धक्का क्रमांक 3 माथेरान संघाला बसलेला आहे आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं अगदी मोक्याच्या वेळी प्रतीक मैदानाच्या आतमध्ये येतोय, कारण संपूर्ण माथेरान विभागामध्ये अगदी लॉंग हिटिंगसाठी ज्या खेळाडूची ओळख आहे तोच प्रतीक पुन्हा एकदा परळीच्या या भव्य मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल आहे. पुढचा चेंडू, येस, गुडलेंचा चेंडू बॅट्समनला मात्र बीट करेल. यष्टीरक्षक पंकज कोणती चूक करणार नाहीत. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. एक यशस्वी आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू आपण बंटी याच्याकडून पाहिलेला आहे. डेथ ओव्हर आहे, डेथ ओव्हरमध्ये आत्तापर्यंत पाहिलं तर केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 विकेट देखील आणलेली आहे. त्यामुळे निश्चित रूपानं आत्तापर्यंतची जी ओव्हर झालेली आहे ती एक यशस्वी ओव्हर आपण म्हणू शकतो. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूंमध्ये डॉट येतील, विकेट येतील का षटकार आपल्याला पाहायला मिळतील हे मात्र पाहण्यासारखं राहील. मात्र जर या स्पर्धेमध्ये माथेरान संघाला टिकून राहायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल, मोठी धावसंख्या लावावी लागेल. यावेळेला मात्र पुन्हा शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू, येस, चांगला खेळ. पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते. धक्का क्रमांक 4, इट्स अ विकेट.
हा सांगणारा हा चेंडू आपल्या भेटीला येतोय आणि शेवटच्या चेंडूवरती देखील पुन्हा एकदा विकेट आली तर मात्र 500 रुपयांचं रोख पारितोषिक असणार आहे. मंगेशजी चव्हाण आपल्याला देखील विनंती असणार की आपण व्यासपीठावरती यायचंय. येस, या निर्णायक चेंडूवरती कशा प्रकारचा खेळ राहील हे मात्र पाहण्यासारखं राहील. आतापर्यंत पाहिलं तर एक आजच्या दिवसातील आपण लो स्कोरिंग मॅच पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा आपल्याला ही लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कारण 3.5 षटक पूर्ण झालेले आहेत. 32 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार, षटकार येणार, चौकार येणार का विकेट येते बंटीसाठी हे मात्र पाहण्यासारखं राहील. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती बंटी, ऑन स्ट्राईक फलंदाज जीत. येस, शफल केलंय नाही, धाव मात्र पूर्ण होणार नाही. पुन्हा एकदा पंकज यष्टीरक्षक विकेट घेत आहेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. इट्स अ विकेट. अचूक यष्टीरक्षण केलं होतं त्यासाठी त्यांना 500 रुपयाचं बक्षीस प्रवीणजी केरटकर यांच्याकडून आलं होतं. ते त्यांनी कलेक्ट करायचं आहे. त्यासोबतच बंटी यांनी देखील विकेट घेतली होती त्यासाठी देखील या ठिकाणी 500 रुपयांचं बक्षीस आलं होतं. ते देखील त्यांनी कलेक्ट करायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी विनंती करतोय ऋतिक 11 पुणे आणि सावरोली संघ यांनी रिपोर्टिंग करायचं आहे. पुणे संघ आणि सावरोली संघ यांनी रिपोर्टिंग करायचं आहे आणि ह्या मॅच नंतर आपण सेकंड राऊंडची पहिली मॅच खेळणार आहोत. आणि त्यासोबतच सन्माननीय सागरजी साळुंके यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांचा देखील व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. ग्रुप ग्रामपंचायत माणगाव खुर्द याचे सदस्य बुद्रुक यांचे सदस्य प्रशांतजी शिंदे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी मायेची उबदार शाल आणि त्यासोबतच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. खरं तर आपला मौल्यवान वेळ काढून आपण या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल आयोजकांकडून खूप खूप आभार. आणि येस, चालू असलेला सामना आपण या ठिकाणी पाहतोय देसाईपाडा विरुद्ध माथेरानचा हा सामना आणि या सामन्यामध्ये पूर्वार्ध आपण पाहिला. या पूर्वार्धामध्ये आपण माथेरान संघानं 32 धावा या धावफलकावरती लगावल्या आणि 33 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी सेट केलं गेलं ते देसाईपाडा संघामध्ये. आणि अर्थात या 33 धावांचा पाठलाग करताना देसाईपाडाचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. उत्तरार्धामध्ये कशा प्रकारचा 33 धावांचा पाठलाग केला जाईल हे मात्र पाहण्यासारखं राहील. या सामन्यामध्ये काय घडणार, काय बिघडणार, आवाजामध्ये थोडासा फेरबदल करतोय. पुन्हा एकदा आपण आवाज ऐकतोय द व्हॉइस ऑफ बुरमाळी अर्थात श्रीयोगजी गायकवाड सरांचा आवाज. त्यासोबतच समीरजी साळुंके सर यांचा देखील या ठिकाणी, मंगेश दादा कांबळे, सन्माननीय समीर कांबळे यांचं इथे यशोचित मान सन्मान केला जात आहे. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते मंगेश मामा तळेकर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाळ व या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं देखील इथे मान सन्मान केला जातोय. आमच्या मुख्य व्यासपीठावर मंगेश मामा तळेकर यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेचे सर्व व्यासदादा पाळवे देखील समवेत जुळलेत. आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर व्यासदादा पालवे आणि त्याचबरोबर मंगेश तळेकर. उळ्या मैदानाकडे जिथे आपण पाहतोय एका बाजूने जय हनुमान क्रिकेट क्लब देसाईपाडा जी सलामीची जोडी मैदानामध्ये, एका बाजूने पंकज देसाई, दुसऱ्या बाजूने परेश देसाई, थोडी बंधूची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. परंतु त्यांना थांबवण्यासाठी जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर
जित रोझारियो चर्चेतलं नाव आहे. अगदी जर पाहिलं तर रायगड क्रिकेट असोसिएशन असो किंबहुना महाराष्ट्रामध्ये जित रोझारियोचं नाव आवर्जून घेतलं जातं आहे. तोच गोलंदाजी मार्कवरती आलाय. हो नक्कीच ज्याने ISPL गाजवली, हैदराबाद संघाचे नेतृत्व केलं असा खेळाडू ऋतिक गजरचे इथे आगमन झालं. त्यांचं देखील इथे मान सन्मान केलं जातं. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सर्व व्यासदा पाळवे यांच्या शुभ हस्ते इथं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे ऋतिक गजर याचं, ज्याने ISPL गाजवली, हैदराबाद संघाचे नेतृत्व केलं. आमच्या मुख्य व्यासपीठावर त्याचा मान सन्मान केला जातोय. एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत कारण की आपल्याच विभागातील खेळाडू आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जातोय, नाव कमवतोय. आणि मला देखील एक खरंच असं देखील वाटतोय की पूर्ण सुधागडमधून एक खेळाडू ISPL खेळावं, मोठमोठ्या टुर्नामेंट खेळावं. आणि मग आमच्या मुख्य व्यासपीठावर आमची पूर्ण कमिटी असेल, मंगेश मना तळेकर, प्रशांत शिंदे, या स्पर्धेचे सर्व व्यासदा पालवे यांच्या शुभ हस्ते यस थँक्यू. वळूया मैदानाकडे. प्रतीक तुला पण देखील बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. यस थँक्यू. पहिला बॉल काय झालं? डॉट बॉल आलाय. लो स्कोरिंग मॅच. 33 धावांचं टार्गेट आहे. समोर पंकज देसाई, सुधागडची रन मशीन आहे. सुधागड तालुक्यामध्ये ज्यांनी पहिली बाईक जिंकली आहे तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. आणि त्याचबरोबर आमचे मित्र सन्माननीय रोशन वाळगुडे साहेब यांचं देखील आगमन झालं. ते देखील या मॅचचा आनंद घेतात. हो यावेळेस स्वीट चिटचा प्रयत्न होतं परंतु काय घडलंय मैदानामध्ये सलगचा तिसरा डॉट बॉल आलाय. जित रोझारियो यासाठी ओळखला जातो आणि मग तेच इथे काम करत असताना पाहायला मिळालाय. जितला आपण पाहतोय, मी मगाशीच म्हटलं होतं ना की हे चर्चेतलं नाव आहे. पूर्ण रायगडमध्ये या खेळाडूची चर्चा आहे. जित रोझारियो अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. समोर देखील तितक्या ताकदवान फलंदाज आहे म्हणजेच काय पंकज देसाई, सुधागडची रन मशीन, ज्याने सुधागडमध्ये पहिली बाईक जिंकण्याचं काम कुणी केलं ना तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. पुन्हा स्विचीचा प्रयत्न. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त. धावबाटची संधी होती परंतु हुकली आहे. आणि मग त्याचबरोबर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल येईल आणि या सिंगल बरोबरच धाव संख्येचा श्रीगणेश झालाय. कुणाल एंटरप्राइजेस यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय फलंदाज पंकज देसाई यांच्यासाठी असेल. सिंगल आली आहे. सो हो यावेळेस मोठा फटका. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. संघ डान्स आज लहान मुलांना देखील इम्प्रेस करतोय. तुमचं देखील मी कौतुक करेल. परंतु या चौकाराबरोबर धाव फलक पुढे चाललाय. आणखीन एका आपण पूल केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल घेतली आहे. डबलचा कॉल. परंतु जर पाहिलं तर यावेळेस काय घडलंय, आवश्यकता होती का? डेंजर एंडला बॅकअप नव्हतं. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. 2 धावा देखील घेतल्या जात आहेत. आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं सर्वांचं स्वागत करतो. आणि आमचा मिकी माऊस याच्यासाठी देखील कॅश प्राइज आलाय प्रमीण शिंदे यांच्याकडून. ते देखील इथे देण्यात येतोय. प्रमीण शिंदे म्हटल्यानंतर दानशूर व्यक्तिमत्व या स्पर्धेचे सर्व त्याचबरोबर रोशन वाळगुडे साहेब यांच्याकडून देखील कॅश प्राइज आलाय आमच्या मिकी माऊससाठी, जो इम्प्रेस करतोय लहान मुलांना आणि सर्वच प्रेक्षकांना. मी पाहतोय आमच्या स्क्रीनवर प्रथमेश शिंदे, सुजल दिवा, प्रमोदला देखील पाहतोय. या मॅचचा आनंद घेत असताना तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. अक्षय साठे असतील,
आणि मग ओमकार माझा मित्र तुझं देखील सहर्ष स्वागत करेल. अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावर देखील अनेक मान्यवर बसलेत. तुम्हा सर्वांचं स्वागत करेल. आमचे बड्डे बॉय ज्यांचा वाढदिवस आहे असे रुपेश जाधव यांचं देखील मी कौतुक करेल. करेल ओळ्या मैदानाकडे जिथे 18 मध्ये 26 करायचे आहेत. लो स्कोरिंग मॅच आहे. गोलंदाजी मार्कवर विजय येतोय. पहिला बॉल कट करायचा होता. सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. रोशन वालगुडे देखील या मॅच आनंद घेत असताना सन्माननीय रामचंद्र मोहिते साहेब आपल्यास देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलनी सुरुवात केली या ओव्हरची. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि आता मात्र विजय ओहो यावेळेस स्वीप करायचा प्रयत्न होता. विकेट किपर भरपूर वेगाने डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाली असती तर वेगळं चित्र निर्माण झालं असतं मैदानामध्ये. आणि मग सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलक 8 या आकड्यावर. लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग नेहमीच हाय व्होल्टेज होते आणि मग तसंच चित्र इथे पाहायला मिळेल का. परंतु पंकज देसाईची बॅट आज बोलली पाहिजे कारण की पंकज देसाईला माहिती आहे टीमचा तारणार आहे. टीमचा कॅप्टन आहे. आज सुधागडमध्ये मी खेळतोय मग माझ्या नावाची चर्चा या सुधागडमध्ये अनेक वर्ष आहे ना. मग मी आज मैदानामध्ये षटकार चौकारांचा पाऊस पाडणार हे सांगतोय. आज संघर्ष जरूर करतोय. तिखट बाउन्सर परंतु काय घडलं मैदानामध्ये. पंचांचे दोन्ही हात समांतर केले जातील. 1 बाउन्सचा इशारा येतोय. वाईड एक्स्ट्रा रन येईल आणि एक्स्ट्रा रन बरोबरच धावफलक 1 निवाडेल. 9 या आकड्यावर 9 धावा धावफलकार लागल्यात. अफलातून मॅच आपण पाहतोय. नक्कीच सन्माननीय प्रवीण किरटकर यांच्याकडून देखील आमच्या या सूत्रसंचालनासाठी कॉमेंटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज झाला. या थँक्यू साहेब. प्रवीणजी तुमचा धन्यवाद व्यक्त करेन. 9 धावा धावफलकार लागल्यात. मोठी मॅच आपण पाहतोय. ओहो यावेळेस मोठा फटका मिड विकेटला मारायचा होता आणि चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. जबरदस्त फटका आला. स्टँड अँड डिलिव्हर हेच हवं होतं ना. तेच काम इथं केलंय. पहिली ओव्हर संघर्षाची राहिली परंतु आता मात्र मी थांबणार नाहीये हे सांगतो इथे बॅटर. परेशच्या बॅटून षटकार आलाय. कॉन्फिडन्स देणारा षटकार होता. विनंती असेल जर पाहिलं तर मेडिकल किट पाठवायचं मैदानामध्ये प्लीज. खेळाडूच्या थोडंसं दुखापत झाली आहे. मेडिकल किट पाठवा मैदानात. पाणी घेऊन जा. त्याचबरोबर मितान शिलवान पर्ली टीमचा कॅप्टनला विनंती असेल लगेचच आपण टॉस सोडवण्यासाठी यायचं आहे. प्रशांत सर देखील या मॅच आनंद घेत आहेत. प्रशांत खिरटकर त्याचबरोबर प्रशांत शिंदे हे देखील या मॅच आनंद घेत आहेत. तुमचं देखील सर स्वागत करेल. प्रशांत सर तुमची मला दाढी भरपूर आवडली आहे. काल देखील मी उल्लेख केलं होतं. टॉस केलं जाईल. विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला. अमरोशी संघाचा कॅप्टन इथे आला. विनंती असेल शिवा दलवी मितान शिलवान पर्ली टीमचा कॅप्टन आपण देखील या. सन्माननीय समीर कांबलेजी साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केलं जाईल. आपल्यास विनंती असेल की या मॅचचा आपण टॉस करायचा आहे. परंतु वळजा मैदानाकडे काय फटका केला. परेश देसाईच्या बॅटमधून षटकार आलाय आणि या 6 बरोबरच धावफलक पुढे जाईल. 15 या आकड्यावर. लॉस ऑफ 0 विकेट म्हणजेच काय म्हणजेची बात काय. एकही विकेट गेली नाहीये. कुणाला इम्प्रेस पाहिजेस. रामचंद्र
मोहिते साहेबांकडून प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणाऱ्या या मॅच मध्ये देसाईपाड्याच्या संघाला आणि यावेळेस भरपूर चांगली फिल्डिंग देखील केली आहे. धावबादची संधी आहे. खराब कॉलिंग, ताळमेळ नव्हतं, आवश्यकता होती का? मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. पंकज देसाई बॅक टू दी पविलियन. मैदानामध्ये आलाय षटकारांचा बेताज बादशाह अजित देसाईला आपण पाहतोय. हा असा खेळाडू आहे की प्रत्येक मॅच मध्ये याच्या बॅटमधून षटकार चौकारांची बोलीभाषा होते आणि आता मात्र मैदानामध्ये उतरलाय. आता जर पाहिलं ना तर एक विकेट जरूर गेली आहे. धावफलक 16 या आकड्यावर पाहायला मिळालाय. मगाशच्या बॉलवरची विकेट गेली. धावबादच्या स्वरूपामध्ये 1+ विकेट आली. कॉलिंग थोडीशी खराब होती. आवश्यकता होती का? मोठी विकेट इथे तंबूच्या आचला परतली आहे. कॅप्टन पंकज देसाई बॅक टू दी डगआउट. परंतु आता मात्र मोठा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. अजित देसाईला आपण पाहतोय. समोर परेश स्ट्रायकिंग एंडला आपण खेळताना पाहायला मिळेल. ओहो, यावेळेस पुन्हा बॅट फिरली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येतोय. सलगची दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. तिथे जाहीर झालंय. जर विकेट घेतली पुन्हा तर गणेश जोरे साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज तिथे जाहीर झालंय. विकेट आली आहे. बॅक टू बॅक दुसरी विकेट. परंतु पार्टनरशिपची गरज आहे आणि मग नवीन फलंदाज मैदानामध्ये धनंजयला आपण पाहतोय. धनंजय देशमुख मैदानामध्ये दाखल झालेत. कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. हो, कट करायचा होता. पॉईंट खाली होतं. मग पॉईंट क्षेत्रामध्ये गॅप शोधायचा प्रयत्न इथे होतं आणि मग त्याचबरोबर जर पाहिलं तर ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हर नंतर धाव फलकावर धावा लागल्या. अद्याप 16 धावा करायच्यात 12 बॉलमध्ये. 17 धाव्यांची गरज. हो, नक्कीच सन्माननीय सूरज आंग्रे साहेबांकडून देखील पारितोषिक आलं. अजित देसाईसाठी जर षटकार लगवला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर कुणाल एंटरप्राइजेस रामचंद्र मोहिते साहेबांकडून देखील पारितोषिक आहे. प्रत्येक 6 प्रत्येक 4 साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्याचबरोबर जर माथेरान संघ जिंकला तर गणेश जोरे साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रशांत शिंदे साहेबांकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज 5000चं कॅश प्राइज असणार आहे. माफी असावी. 5000 रुपयाचं तब्बल पारितोषिक इथे जाहीर झालंय माथेरान टीमसाठी. परंतु काय सामना रंगलाय. 12 बॉलमध्ये करायचे आहेत 17 धावा. मॅच अगदी रोमांचक मूडमध्ये आली आहे. समोर जर पाहिलं तर बॅटर अजित देसाई आहे. त्यांच्या सोबतीला धनंजयला आपण पाहतोय. जर जय हनुमान देसाईपाडा संघ जिंकला तर सन्माननीय प्रवीण खेरटकर सूरज अंगणे साहेबांकडून देखील 5000 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर झालंय. ATM ओपन झालेत. मॅच देखील ऑन झाली आहे. प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत कारण की आयोजन तसं आहे ना. व्यास दादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 पर्व दुसरा आहे आणि मग या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय सामना रंगलाय.
नक्कीच देसाई पाडा टीमचे फाउंसर सूरज अंगणे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय प्रवीण खेरटकर या टीमचे ऑनर फाउंसर. मग मॅच भरपूर रंगली आहे. 12 मध्ये धावा करायचे 17. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं शतक. माणसचा पहिलाच बॉल भरपूर वेगात, लाईन थोडीशी मिस केली जाते, त्याचमुळे पंच इथे दंडित करतील. एक अवंतर धाव येते. व्हाईट बॉल बरोबरच धाव पुढे जाईल. 12 मध्ये 16 करायचे आहेत. सन्माननीय आमचे मामा मंगेश तळेकर मामा यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाज अजित देसाईसाठी जिथे जाहीर झालाय. ATM ओपन होत आहेत वारंवार, परंतु आमचे मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल अंपायर अशोक पवार सर असतील, सचिन पावसकर सर, त्याचबरोबर संदीप माने सर देखील या मॅच मध्ये भरपूर चांगलं कामगिरी करतायत. परंतु महत्वाची बात म्हणजे काय, उद्याच्या दिवसामध्ये गोट्या अंपायर, डान्सिंग अंपायर देखील या स्पर्धेमध्ये येणार आहेत. त्यांचं देखील ते आगमन झालंय आणि मग उद्या त्या मॅच मध्ये पाहायला मिळतील डान्सिंग अंपायर, गोट्या अंपायर. प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आवर्जून या डान्सिंग अंपायर. ओहो, यावेळेस वेग लाईन चांगली होती. आउटसाइड दी ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवायचंय. त्याच वेळेस फलंदाजाला रूम मात्र मिळून द्यायची नाहीये. हेच काम इथे करतोय गोलंदाज मानस, आणि मग मानसचं देखील कौतुक केलं जात आहे. वेस्ट आहे आणि रनआउट साठी देखील फक्त रिव्ह्यू आहे. दोन्ही टीमला 1-1. सन्माननीय प्रशांत कदम यांच्याकडून देखील आमच्या ऑफिशियल पॅनलसाठी पारितोषिक इथे आलाय. 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालाय. धन्यवाद प्रशांत सर. यावेळेस मोठा फटका, चेंडू बराच वेळ हवेमध्ये. 9 बॉल करायचे आहेत, 16 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. रॉय देशमुख, परंतु सर्व जबाबदारी आता हॅलो माईक चेक. सर्व जबाबदारी आता मात्र धनंजयच्या खांद्यावरती असेल. प्रमीण शिंदे यांच्याकडून देखील आमच्या या कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. ओहो, मोठा फटका, यावेळेस सरळ चेंडू आलाय. आम्हाला मान वंदना देणारा जबरदस्त कडक प्रहार. दे धक्का घे छक्का. षटकाराला टाळ्या झाल्या पाहिजेत. या षटकारासाठी फ्लॅटून फटका होता. सामन्यामध्ये पुन्हा पकड निर्माण केली आहे. धाव फलक 6 नि वाढेल. 23 या आकड्यावर 10 धावांची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 10 धावा. पहा ना, एखादा चेंडू निर्धावालाय तर मग माथेरान टीमकडे सामना जातोय. एखादा मोठा फटका आला तर जय हनुमान देसाईपाडा संघाकडे सामना जातोय. ओहो, वेग यावेळेस पाहायला मिळालं. काय घडलंय, अर्ध्या पिच वरती नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर धाव घेण्याचा प्रयत्न होतं, डॉट बॉल आलाय. गोलंदाजाने देखील कमबॅक केलंय. कमबॅक पुन्हा झालंय, जिथे गोलंदाजी मार्कवर माणसला आपण पाहतोय. आणि आता मात्र येणारे 7 बॉल 10 धावांची गरज आहे. रॉय देशमुख मैदानामध्ये खेळतोय. स्ट्रायकिंग एंडला फॉलो थ्रो मध्ये थोडंसं अडथळा, फॉलो थ्रो चुकलाय. आणि मग जेव्हा जेव्हा वेगवान गोलंदाजाचा फॉलो थ्रो चुकतो तेव्हा थांबणं इथे योग्य ठरलं जातं, आणि तेच काम इथे केलंय गोलंदाज मानसने. मॅच मोठी आहे आणि मग दोन्ही संघ हार मानायचं नाव घेत नाहीयेत. जर पाहिलं तर येणारे 7 बॉल 10 धावांची गरज. लोअर फुल टॉस, वाईडिश काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक. एक धाव घेतली, सेकंडचा कॉल दिलाय. आणि हो, यावेळेस काय घडलंय, पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एक विकेट धावबाच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद.
येणारे 6 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानात एंटर झालेत. पप्या देसाई 6 मध्ये 9 करायचे आहेत. टीम मीटिंग बोललेली होती आणि मग टीम मीटिंग मध्ये कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करायचं, कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी द्यायची आणि मग कॅप्टनने ही ते जबाबदारी दिली आहे. मंथन कदम गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. 6 मध्ये 9 करायचे आहेत. हॅलो माईक चेक. मंथन येतोय. मंथन कदम वरती जबाबदारी दाखवली आहे, परंतु स्ट्रायकिंग एंडला बॅटर पप्याला आपण पाहतोय. त्याच्या सोबतीला रॉय देशमुख. रॉयने एक 6 लगवलाय आणि मग त्याचा देखील कॉन्फिडन्स इथे दुणावला असेल. सहा चेंडू 9 धावा. सामना पाहणा अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. जे घर बसल्या या प्रेक्षक एस एस लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत त्यांना देखील एकच सांगेल, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला, आमच्या हक्काची वाहिनी. आणि मग भरपूर चांगली क्लिअरिटी क्वालिटी एस एस लाईव्हचे आमचे सगळेच कॅमेरामॅन भरपूर मेहनत घेत आहेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सर्वांच्या आधी ते येतात आणि सर्वांच्या उशिरा ते जातात. मग तुमचं देखील कौतुक करेल. उद्या पुन्हा मैदानाकडे जिथे 6 मध्ये 9 धावा करायच्या आहेत. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय भरपूर वेगाने मिड विकेट वरून. क्षेत्ररक्षक फेकी करतोय आणि ही ते काय घडलंय 1+ विकेट. आणखीन एक धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज भरपूर चांगले खेळाडू आहेत. 40+ खेळाडू असून देखील शिवप्रतिष्ठान पर्लीसाठी लाख मोलाचं योगदान देत असतात. मंगेश चव्हाण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल. आमच्या स्क्रीनवर तुमचं देखील सहर्ष स्वागत करेल. येणारे आता 5 चेंडू असतील आणि करायचे आहेत 8 धावा. सन्माननीय गणेशदादा खाणेकर साहेबांचे इथे आगमन झालंय. ज्यांनी आमच्या ऑफिशियल अंपायर डान्सिंग अंपायर गोट्या अंपायरला इथे इन्व्हाइट केलंय, त्यांचं इथे आगमन झालंय. परंतु काय घडलंय मैदानामध्ये समोर खेळायचं होतं. लॉंग ऑनला सिंगल घेतली आहे. सेकंडचा कॉल देत आहेत परंतु थांबवलाय. स्ट्राईक आपल्याकडे घेईल रॉयला माहिती आहे ना मी एक 6 लगवलाय, माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे आणि मग त्याच कॉन्फिडन्सच्या जोरावर ही सामना मी संपवू शकतो. आणि मग त्याच कारणामुळे कॉन्फिडन्समुळे स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे. आणि मग गोलंदाज मंथन कदम देखील चांगली गोलंदाजी करतोय. एका बाजूने माथेरान संघ देखील हेच म्हणत असेल की एखादा निर्धाव चेंडू येऊ दे. फलंदाज एकंदरीत टीम जय हनुमान देसाई पाडा संघ देखील हेच सांगत असेल ना की एखादा मोठा फटका येऊ दे, धाव फलक वाढू दे आणि मग मॅचमध्ये कमबॅक आम्ही करू दे. नक्कीच इथे पाहायला मिळतंय. येणारे 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा. काय सामना रंगलाय. प्रेक्षक 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 पाहायला मिळतील. जिथे नजर जाते तिथे प्रेक्षक आहेत. या मॅचचा आनंद घेत असताना हाय व्होल्टेज मॅच, पैसा वसूल सामना पाहायला मिळालाय. ओहो यावेळेस भरपूर चांगला फटका पाहायला मिळालाय. तितकाच चांगला चेंडू देखील होता. फुलरलेनचा चेंडू. यावेळेस काय घडतंय आणखीन एक विकेट धावपाच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली जाते. धक्का क्रमांक जर पाहिलं तर आणखीन एक मैदानाच्या बाहेर.
यावेळेस मोठा फटका, चेंडू चाललाय 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 सीमारेषा पलीकडे. मी माझ्याकडे स्ट्राईक का घेतली याचा प्रत्युत्तर देतोय. सामना इथे फिनिश केला जातोय. अफलातून फटका. जय हनुमान देसाईपाडा संघ इथे सामना जिंकतोय. अडलक माथेरान टीम आपण देखील भरपूर चांगलं खेळलात. यस थँक्यू. प्लीज